नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आत्ताच नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। तर मित्रांनो, सरकारकडून तुम्हाला एक गुड न्यूज मिळाली आहे। ती गुड न्यूज काय आहे सविस्तर पाहू। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वितरण अखेर सुरू करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया। मित्रांनो, कित्येक दिवसापासून शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आस लागलेली होती। मित्रांनो, नमो शेतकरी योजना म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय लोकप्रिय योजना आहे। ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात। म्हणजेच प्रति 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता ह्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जातो। तर मित्रांनो, आज मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 11:45 एक महत्त्वाची विशेष बैठक घेतली। या बैठकीत नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला तब्बल 30,110 शेतकरी मुकणार आहेत, अशी माहिती देखील ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। कारण ह्या आधी बऱ्याच शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे। अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आलेले असून त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेले हप्ते परत घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला दिलेला आहे। बोगस शेतकरी आढळलेले विभाग मराठवाडा विभागामध्ये तब्बल 18,000 शेतकरी बोगस निघालेले आहेत। तसंच विदर्भात तब्बल 6,000 शेतकरी बोगस निघालेले आहेत। तसंच इतर विभागात एकूण मिळून तब्बल 4,110 शेतकरी बोगस निघालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, म्हणजे जवळपास राज्यात 30,110 शेतकरी बोगस निघाल्याने राज्यात खळबळ माजली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता ह्या योजनेत काय नियम लावलेत ते पाहूया। तर मित्रांनो, ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची KYC नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। तसंच ज्या शेतकऱ्यांनी बँक खातं आधाराशी लिंक केलेले नाही अशा शेतकऱ्यांना देखील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता मिळणार नाही। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी चालू वर्षात टॅक्स भरला नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा 9वा हप्ता मिळणार नाही। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही। आता महत्त्वाच्या बातमीकडे येऊया। तर मित्रांनो, आज सकाळी 11:45 झालेल्या बैठकीत राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि कृषी विभागाचे मुख्य आयुक्त यांची उपस्थिती होती। ह्या बैठकीमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यास मंजुरी देत तब्बल 999 कोटी 23 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। शासन निर्णय पाहता शासन निर्णय हा क्रमांक पुढील प्रमाणे आहे। शासन निर्णय हा क्रमांक आहे DESD A 685123 हा GR प्रसिद्ध केला असून मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी DBTचे बटन दाबलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, 999 कोटी 23 लाख रुपये आज वित्त विभागाच्या मध्यवर्ती अकाउंटमध्ये वितरित केलेले आहेत। आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावर कधी जमा होणार ते पाहूया। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये येणाऱ्या 20 मे 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, येणाऱ्या 20 मे 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती अक्षरशः नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वितरित केला जाणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।